नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026च्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करतात आहे आणि तुमचा पेपर 2 कॉमर्स आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 कॉमर्सचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण डिस्कस करणार आहे, कंप्लीट सिलेबस डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण अभ्यासक्रम कळवण्यात येईल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे अभ्यासक्रमात काही बदल झाल्या या संदर्भात काही शंका असतील तर त्याही आपल्या दूर केल्या जातील. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026मध्ये आपल्याला जर यश मिळवायचं आहे कॉमर्स विषयातून, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पेपर 2 कॉमर्सचा कंप्लीट कोर्स, ज्याच्यात आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. जर लाईव्ह मिस झाले तर तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील. या व्यतिरिक्त साप्ताहिक चाचण्या आपल्याला उपलब्ध राहतील. 40पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला सरावासाठी उपलब्ध राहतील संपूर्ण सिलेबसवर. नंतर 2015 ते 25पर्यंत सर्व वर्षाचे PYQs आपल्याला युनिट वाईज आणि पेपर वाईज दिल्या जातील. या व्यतिरिक्त 4000+ MCQ सिरीज आपल्याला उपलब्ध राहील. आणि पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो संपूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सची नवीन बॅच 13 जुलै 2025 पासून सुरू होत आहे, तर आपण जॉईन करू शकता. फीस इज जस्ट 10,000 आणि डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला कोर्स उपलब्ध होऊन जाईल. आणि या कोर्सला एकदा घेतला तर 1 वर्षाची वैधता या कोर्सची राहील. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या 2 नंबरला तुम्ही व्हॉट्सअपनी संपर्क करा. ज्या विद्यार्थ्यांनी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला, डाउनलोड करून घ्या. स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे MS सेट कॉमर्स टाईप करा, इथे हा कोर्स आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त त्याच्यानंतर फीस पे केल्यावर जितका पण कंटेंट आहे पेपर 1 आणि पेपर 2चा सर्व काही तुम्हाला या कोर्समध्ये ॲक्सेस करता येईल. काही अडचण आली तर या 2 नंबरवरती संपर्क साधून आपण या डायरेक्टली जॉईनही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपला पेपर 2 कॉमर्स जो आहे त्याच्यात टोटल किती युनिट्स आहे? 10 युनिट्स आहे. आणि प्रत्येक युनिटमधनं जर पाहिलं तर प्रत्येक युनिटमधून 10 क्वेश्चन्स जे आहे ते येतात. तर प्रत्येक युनिट जी आहे आपल्यात तिचं महत्त्व आहे. आपल्याला कुठल्याही युनिटला वगळणं योग्य राहणार नाही. ठीक आहे. आता टोटल आपला पेपर 2मध्ये 100 क्वेश्चन्स असतात आणि याचा जो वेटेज आहे तो 200 मार्क्सचा असतो. म्हणून पेपर 2 जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होऊन जातो. अभ्यासक्रम जर बघाल तर अभ्यासक्रमात काही बदल झालेला नाही आहे. तर या युनिटमध्ये जर याच्यानंतर आपण पाहू की युनिट्स कोणत्या आहे. पहिले युनिट्स बघू आणि मग युनिटमध्ये काय आहे ते बघू. तर युनिट बघता तर बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, व्यवसाय, वातावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे. नंतर लेखांकन आणि अंकेक्षण आहे, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. नंतर व्यवसाय अर्थशास्त्र आपल्याला युनिट आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स. नंतर व्यवसाय वित्त, बिझनेस फायनान्स आपल्याला युनिट आहे. नंतर व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती, बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स आहे. नंतर व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे आपल्याला युनिट आहे. नंतर बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, मार्केटिंग मॅनेजमेंट, लीगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस आणि इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग जे आहे हे सर्व आपल्याला युनिट्स आहेत. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघू की कोणत्या युनिटमध्ये काय आहे आणि कोणत्या युनिटमध्ये कोणता भाग महत्त्वपूर्ण राहणार आहे. ठीक आहे. तर या युनिटमध्ये सर्वात पहिले तर कन्सेप्ट्स अँड एलिमेंट्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यवसाय वातावरणाचे काय काय घटक आहे आणि काय संकल्पना आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं आहे. नंतर आर्थिक वातावरणचा अध्ययन करायचं आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमिक सिस्टम्स, इकॉनॉमिक पॉलिसीज, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी इथे आपण बघतो. नंतर पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे, रोल ऑफ गव्हर्नमेंट इन बिझनेस अँड लीगल एन्व्हायरमेंट आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आणि फेमा, ठीक आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, हे 2 कायदे आपल्याला इथे आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक इथे येतो. या युनिटमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती इंटरनॅशनल बिझनेस, आंतरराष्ट्रीय व्यवसायाची आहे, कारण जास्ती प्रश्न इथे येतात. इथून आपल्याला काय स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, ग्लोबलायझेशन अँड इट्स ड्रायव्हर्स, ठीक आहे, मोड्स ऑफ एंट्री आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण टॉपिक येतो आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे सिद्धांत, थेoरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, मग टॅरिफ, नॉन टॅरिफ बॅरियर्स, इंडियन फॉरेन ट्रेड पॉलिसी. त्यानंतर इथे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे प्रकार, त्याचे फायदे, त्याचे तोटे आणि
व्यतिरिक्त जे आहे होस्ट कंट्रीला काय फायदा होतो आणि या व्यतिरिक्त FDI संबंधी धोरण. ठीक आहे. त्याच्यानंतर देयक शिल्लक बॅलन्स ऑफ पेमेंटचा आपला टॉपिक येतो, इम्पॉर्टन्स येतो, त्याचे कंपोनेंट्स करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट वगैरे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन आपल्याला आहे ASEAN, SAARC, NAFTA आणि या व्यतिरिक्त युरोपियन युनियन आपल्याला आहे. मग तुम्हाला काही पाठ करण्यालायक गोष्टी येतात जे इथून सुरू होतात. ठीक आहे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनपासून इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन म्हणजे वर्ल्ड बँक, IMF, UNCTAD हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. इथून तुम्हाला 2 प्रश्न तर डायरेक्ट विचारल्या जातात. WTO त्याचे जे फंक्शन्स आहेत, त्याचे उद्दिष्ट आहे, त्याचे ॲग्रीमेंट्स आहे, ट्रिम्स, ट्रिप्स, गॅट्स, नंतर AOA ॲग्रीमेंट अँड ॲग्रिकल्चर, हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे भाग आहे. ठीक आहे. मराठीत अभ्यासक्रम आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर अकाउंटिंग आणि ऑडिटिंगमध्ये जर बघता तर सर्वात पहिले आपल्याला बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहे, अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स आहे, पोस्टुलेट्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिप अकाउंट्स आहे. पार्टनरशिप अकाउंटमध्ये पार्टनरचे ॲडमिशन्स, त्याच्या रिटायरमेंट, त्याच्यानंतर डेथ, डिझॉल्युशन आणि इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनर काय असते हे. या व्यतिरिक्त एक टॉपिक इथे मेन्शन नाही आहे, दॅट इज व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविलमधून आपल्याला बरेच प्रश्न जे आहे ते विचारल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो कॉर्पोरेट अकाउंटिंग. कॉर्पोरेट अकाउंटिंगमध्ये शेअर कसे इश्यू केले जातात, कसे त्यांचं फॉरफिचर जप्त केले जातात, नंतर रिइश्यू कसे केले जातात, कंपनी लिक्विडेट म्हणजे कंपनी जेव्हा पैसे देऊ शकत नाही तेव्हा ती लिक्विडेट कशी होते, ॲक्विजिशन, मर्जन, विलिनीकरण वगैरे कसं होतं, अमलगमेशन, रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज हे आपण बघतो. मग इथे आहे होल्डिंग कंपनीज अकाउंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट, मार्जिनल कॉस्टिंग, ब्रेक इव्हन ॲनालिसिस हे आपल्याला पाहायला मिळतं. नंतर आहे आपलं स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, प्रोसेस कॉस्टिंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आणि कॉस्टिंगमध्ये लाईफ सायकल कॉस्टिंग, टार्गेट कॉस्टिंग, कायझन कॉस्टिंग, JIT हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे जर बघता तर फायनान्शियल इथे रेशो ॲनालिसिस, कॅश फ्लो ॲनालिसिस, फंड फ्लो ॲनालिसिस आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. यानंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग आहे, आपला एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग आहे आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स, IFRS, IND AS आणि ES. ठीक आहे. या व्यतिरिक्त एक टॉपिक अजून आहे जिथून प्रश्न येतात, दॅट इज स्टँडर्ड्स ऑफ ऑडिट. ठीक आहे. तर स्टँडर्ड्स ऑफ ऑडिट ही आपल्याला लक्षात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर हे आपल्या अकाउंटिंगचं आहे. आणि ऑडिटिंग जे आहे, ऑडिटिंगमध्ये जर बघता तर इंडिपेंडंट फायनान्शियल ऑडिट काय असतं, वाउचिंग, व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन ऑफ असेट्स आणि लायबिलिटीज हे आपण बघतो. फायनान्शियल स्टेटमेंट्सचं अंकेक्षण कसं केलं जातं आणि ऑडिट अंकेक्षण अहवाल कसा तयार करतो हे केलं जातो. कॉस्ट ऑडिट काय असतं आणि काय काय रिसेंट ट्रेंड्स आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट ऑडिट झालं, एनर्जी ऑडिट झालं, एन्व्हायरमेंट ऑडिट झालं, सिस्टम ऑडिट झालं, सेफ्टी ऑडिट झालं, ते ऑडिटचे प्रकार आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. आता थर्ड युनिट येतो, अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय स्कोरिंग युनिट आहे, दॅट इज बिझनेस इकॉनॉमिक्स. ठीक आहे. व्यवसाय अर्थशास्त्र. इथे आपल्याला जे आहे मिनिंग अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. ठीक आहे. व्यवसाय अर्थशास्त्राची चा अर्थ आणि त्याची व्याप्ती, उद्दिष्ट आपण बिझनेस फॉर्मचे काय आहे ते बघतो. मग मागणी विश्लेषण आहे, लॉ ऑफ डिमांड आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे, मागणीची लवचिकता आणि त्याला कसं मोजलं जातं, मेजरमेंट वगैरे आपण हे बघतो. नंतर रिलेशनशिप, AR आणि MRचं रिलेशनशिप बघतो. कन्झ्युमर बिहेवियरमध्ये उपयोगिताचे विश्लेषण, उदासीनता वक्र विश्लेषण हे आपण बघतो. ठीक आहे. युटिलिटी ॲनालिसिस, इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. नंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल हे 2 लॉ आपल्याला थेओरी ऑफ प्रोडक्शन, उत्पादनच्या सिद्धांतामध्ये पाहायला मिळतात. नंतर थेओरी ऑफ कॉस्ट जे आहे, शॉर्ट रन आणि लॉंग रन कॉस्ट कर्व आपण पाहतो. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या बाजारपेठेत जसं आपलं परफेक्ट कॉम्पिटिशन झालं, नंतर मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन झालं, मोनोपोली झालं, ओलिगोपोली झालं, इथे कशाप्रकारे प्राईस डिटरमाइन, किंमत ठरवली जाते, कशाप्रकारे प्राईस डिस्क्रिमिनेट केला जातो हे आपण इथे बघतो. आणि लास्टमध्ये इथे प्राइसिंग स्ट्रॅटेजीज, प्राइसिंग पेनेट्रेशन आणि पीक लोड प्राइसिंग जे आहे हे आपण हे बघतो. हे युनिट आपण कालच सुरू केलं आहे, तर आपण बघू शकता कोर्समध्ये. यानंतर जे आहे नेक्स्ट युनिट येतं बिझनेस फायनान्स. बिझनेस फायनान्समध्ये काय आहे की हा पण स्कोरिंग युनिट आहे. इथे स्रोत आणि लीज फायनान्सिंग, इथून आपल्याला कधी कधी प्रश्न येतात. कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. तर कॉस्ट ऑफ कॅपिटलमधनं आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न येतो. नंतर कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. कॅपिटल बजेटिंग डिसिजन्समध्ये कन्व्हेन्शनल आणि सायंटिफिक टेक्निक, प्राचीन आणि आधुनिक तंत्र जे आहे भांडवली अंदाजपत्रक ते आपल्याला पाहायला मिळतात. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. ठीक आहे.
आणि त्याचे डिव्हिडंड डिसिजन्स आहे, थेoरी ऑफ लाभांशचे सिद्धांत आहे, वेगवेगळे गॉर्डन, वॉल्टर, मोदिग्लानी, मिलर, लिंटनर असे वगैरे, रिस्क रिटर्न ॲनालिसिस, असेट सिक्युरिटायझेशन, इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम, फॉरेन एक्सचेंज मार्केट, एक्सचेंज रेट रिस्क आणि हेजिंग टेक्निक्स हे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. या 2 लाईनमधनं एक प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. लास्टमध्ये याच्यात येतं इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट्स, इन्स्ट्रुमेंट्स, युरो करन्सी, ADR, GDR, इंटरनॅशनल आर्बिट्रेज, मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ओके. नेक्स्ट युनिट येतो आपला व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती, बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथडॉलॉजी. तर इथे बघा आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्सन आहे, मेजर ऑफ स्क्यूनेस आहे, नंतर कोरिलेशन रिग्रेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्समध्ये सहसंबंध आणि प्रतिगमन जे आहे ते आपण बघणार आहे. नंतर प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, प्रोबॅबिलिटी वेगवेगळे दृष्टिकोन आहे, बेअर्स थिओरम आहे, हे आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे. नंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये बायनॉमियल, पॉयझन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे आपण बघणार आहे. एवढा तुमचा स्टॅटिस्टिक्सचा पोर्शन आहे. यानंतर सुरू होते संशोधन पद्धतीचा भाग, जिथे आपल्याकडे रिसर्चची संकल्पना, टाईप्स, त्याचे रिसर्च डिझाईन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. हे जे 3 पोर्शन आहे इथून तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारण्याची संभावना जास्ती असते. ठीक आहे. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये सर्व फॉर्म्युलेसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. नंतर डेटा कलेक्शन आहे, क्लासिफिकेशन ऑफ डेटा आहे, त्याच्यानंतर नमुना आणि त्याचे प्रकार आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे सॅम्पलिंग पद्धतीनंतर आपल्याला सॅम्पलिंग सेंट्रल लिमिट थेरम आहे, स्टँडर्ड एरर, प्रोबेबल एरर काय असतो हे आपल्याला विचारले जातात. लास्टमध्ये ग्राहकेचं चाचणी कसा केला जातो, हायपोथेसिस टेस्टिंग, तर जेट टेस्ट आहे, टी टेस्ट आहे, एनोवा आहे, काय स्क्वेअर टेस्ट आहे, मॅन विटनी टेस्ट आहे, कुशकेल बॅलन्स टेस्ट आहे. तर हे सर्व टेस्ट जे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण होऊन जातात. स्टॅटिस्टिक्सची विशिष्टता आहे की इथे प्रॅक्टिकल आणि डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारल्या जातात. ओके. नेक्स्ट प्रश्न युनिट येतो बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे. व्यवसाय व्यवस्थापन आणि मानव संसाधन व्यवस्थापन. इथे आपल्याला जे आहे व्यवस्थापनाचे तत्व आणि कार्य बघायचे आहे. ठीक आहे. व्यवस्थापनाचे तत्व म्हणजे वेगळ्या लोकांनी जे आपल्या हे दिले आहे, व्यवस्थापनाला घेऊन सिद्धांत दिले आहे, जसं हेनरी फेवल आहे, FW टेलर आहे, ते आपण पाहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संघटनात्मक संरचना, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, फॉर्मल, अनौपचारिक आणि औपचारिक संस्था काय असते, स्पॅन ऑफ कंट्रोल, नियंत्रण कालावधी, नंतर रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आणि डिसेंट्रलायझेशन हे आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. मोटिवेशन, लिडरशिप चे कॉन्सेप्ट्स आणि थेoरीज हे पण आपण बघणार आहे. नंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आणि ही लाईन पूर्णपणे इम्पॉर्टंट होऊन जाते, इथून यावेळीही प्रश्न आलेला आहे. हे आणि हे एवढा पोर्शन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एक महत्त्वपूर्ण इम्पॉर्टन्स ठेवतो. या व्यतिरिक्त बिझनेस एथिक्स जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट जो पार्ट होतो तो याचा HRMचा येतो. HRMमध्ये जो आहे HRMमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, ज्याच्यात कॉन्सेप्ट, रोल आणि फंक्शन्स येतात. ठीक आहे. HRM ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, मानव संसाधन नियोजन, भरती, निवड, प्रशिक्षण आणि विकास हे आपण इथे पाहतो. रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट. त्यानंतर कम्पेन्सेशन मॅनेजमेंट, जॉब इव्हॅल्युएशन, इन्सेंटिव्ह आणि फ्रिंज बेनिफिट्स आपण बघतो. परफॉर्मन्स अप्रेझल, 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रेझल जो आहे हे आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंग हे तुम्ही बघा. वर्कर पार्टिसिपेशन म्हणजे व्यवस्थापन जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांना कसं त्याच्यात सहभाग द्यायचा हे या संकल्पनेचा अर्थ असतो. ठीक आहे. सामूहिक सौदेबाजी. त्याच्यानंतर इथून OBचा पोर्शन सुरू होतो या 3 लाईन्समध्ये, जिथे आता पर्सनॅलिटी, ठीक आहे, परसेप्शन, ॲटिट्यूड, इमोशन, ग्रुप डायनामिक्स, पॉवर अँड पॉलिटिक्स, कन्फ्लिक्ट अँड निगोसिएशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशनल कल्चर, संस्थात्मक संस्कृती येते, संस्थेचा विकास येतो आणि सांस्कृतिक चेंज. ठीक आहे. आता याच्यात हा जो युनिट आहे हा अतिशय कन्सेप्च्युअल आहे. याच्यात बऱ्याचशा गोष्टी पाठ करण्यासारख्याही आहे, पण युनिट लेंदी असो पण चांगला स्कोर आपल्याला देऊन जातो. ओके. नेक्स्ट युनिट आहे बँकिंग आणि वित्तीय संस्था. आता इथून तुम्हाला जे आहे थोडं रूट लर्निंग करावं लागेल. ठीक आहे. इथे समजायला कमी आहे, पाठांतर जास्ती आहे. ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकांचे प्रकार, कमर्शियल बँक कोणत्या आहे, रिजनल रुरल बँक कोणत्या आहे, फॉरेन बँक्स कोणत्या आहे, कोऑपरेटिव्ह बँक्स कोणत्या आहे हे आपण बघतो. मग एक महत्त्वपूर्ण भाग सुरू होतो RBIचा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याचे कार्य, त्याची भूमिका, मॉनिटरी पॉलिसीचं व्यवस्थापन हे आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात जे आहे बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स. ठीक आहे. बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स आहे इंडियामध्ये, बेसल नॉर्म्स आहे, रिस्क कशी मॅनेज केल्या जाते, नंतर नॉन परफॉर्मिंग एसेट्सचं मॅनेजमेंट कसं केलं जातं हे आपण बघतो. त्याच्यानंतर येतो फायनान्शियल मार्केट्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे नाणे बाजार, भांडवल बाजार आणि सरकारी सिक्युरिटीजचा बाजार हे आपण बघतो. ठीक आहे. नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणते आहे, NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स, मग आपला फायनान्शियल कंपनीज कोणते आहे, म्युच्युअल फंड्स, पेन्शन फंड्स हे आपण बघतो. आणि या व्यतिरिक्त फायनान्शियल रेग्युलेटर ज्यात येतं सेबी, RBI, IRDI, PFRDI हे आपण बघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स, फायनान्शियल इन्क्लुजनला घेऊन लास्टमध्ये एक मॉडर्न टॉपिक येतो आजचा, डिजिटल बँकिंग, ज्याच्यात जे आहे डिजिटल पद्धतीने कशा प्रकारे सर्व्हिसेस दिल्या जातात त्या. आणि लास्टमध्ये जे आहे इन्शुरन्सचा एक टॉपिक येतो छोटासा, ज्याच्यात इन्शुरन्सचे प्रकार, लाईफ नॉन लाईफ इन्शुरन्स कसे असतात, कशा प्रकारचे जोखीमचे वर्गीकरण असतात, IRDA आणि त्याची भूमिका हे आपण बघतो. ठीक आहे. तर हे याच्यात आहे. आणि एक टॉपिक इथे मेन्शन नाही आहे जिथून पण प्रश्न आलेला आहे, दॅट इज क्रेडिट रेटिंग एजन्सीज. ठीक आहे. तर क्रेडिट रेटिंग एजन्सीजमधनंही इथे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आता येऊ मार्केटिंग मॅनेजमेंट, अतिशय स्कोरिंग युनिट आहे, इंटरेस्टिंग युनिट आहे. तर मार्केटिंगमध्ये मार्केटिंगची संकल्पना, त्याचे दृष्टिकोन, मार्केटिंग चॅनल्स, ठीक आहे, विपणन मिश्रण येतं, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग येतं, नंतर मार्केट सेगमेंटेशन, टार्गेट मार्केटिंग आणि पोझिशनिंग आपल्याला अध्ययन करायचं आहे. या व्यतिरिक्त जे आहे उत्पादन संबंधी निर्णय, त्याची संकल्पना, त्याचे उत्पादन रेखा, ठीक आहे, उत्पादन मिश्रण आणि त्याच्यानंतर उत्पादन जीवनचक्र आहे, नवीन उत्पादनांचा विकास आहे. ठीक आहे. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, प्रोडक्ट लाईफ सायकल. या कोर्सची विशिष्टता आहे की आपल्याकडे हा कोर्स 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी. त्याच्यानंतर प्राइसिंग डिसिजन्स आहे, कोणकोणते घटक जे आहे ते प्राइस डिटरमाइन करतात, प्राइसिंग पॉलिसीज आणि प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. त्याच्यानंतर प्रमोशन डिसिजन्स आहे, प्रमोशनची भूमिका मार्केटिंगमध्ये काय असते, प्रमोशन मेथड्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. ॲडव्हर्टायझिंग जे आहे, ॲडव्हर्टायझिंगचे पर्सनल सेलिंग, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन आणि त्याच्यानंतर काय पद्धती आहे प्रमोशन मिक्समध्ये हे आपण बघतो. त्याच्यानंतर कशा प्रकार वितरण संबंधित निर्णय, चॅनल डिस्ट्रीब्युशन, चॅनल कॉन्फ्लिक्ट आणि कशा प्रकारे वेगवेगळे चॅनल्सचं व्यवस्थापन केलं जातं हे आपण बघतो. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे ग्राहक वर्तनचा एक भाग येतो. ठीक आहे. म्हणजे खरीददार निर्णय कसा घेतो, त्याची निर्णय घेण्याची प्रक्रिया, कोणते घटक ग्राहक वर्तनाला प्रभावित करतात हे आपण बघतो आणि सर्व्हिस मार्केटिंग. लास्टमध्ये जे आहे आजकाल आधुनिकचे ट्रेंड, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग, ग्रीन मार्केटिंग, डायरेक्ट मार्केटिंग, रूरल मार्केटिंग, CRM हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि लास्टमध्ये लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, ठीक आहे, हे व्यवस्थापन जे आहे आपल्याला बघायला मिळतं. मग येतो तुमचा एक परत पाठांतरावर युनिट, तिथून डायरेक्ट प्रश्न येतात, लक्षात असतात तर आपल्याला पूर्ण मार्क इथून मिळून जातात. तर याच्यात आपल्याला टोटल 11 कायदे आहे. 11 कायद्यांमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे 1872चा, एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला कॅपॅसिटी ऑफ पार्टनर, फ्री कन्सेंट, डिस्चार्ज, कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट संपतो, कशा कॉन्ट्रॅक्ट तोडला जातो, रेमेडीज काय आहे ब्रीचच्या अगेन्स्ट. मग अर्ध करार येतो, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट येतो, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट असतात ज्याच्यात कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचा अध्ययन करायचा आहे, गॅरंटीचा अध्ययन करायचा आहे, एजन्सी आणि बिलमेंट. ठीक आहे. प्लेज हे असे कॉन्ट्रॅक्ट आपला ॲक्ट आहे. अतिशय मोठा ॲक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, पण ट्रस्ट मी आपल्याला हा ॲक्ट जो आहे अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात आणून दिला जाईल. ठीक आहे. सेल ऑफ गुड्स ॲक्ट जो आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्टमध्ये 1930चा कायदा आहे. इथे सेल काय असतं, ॲग्रीमेंट टू सेल काय आहे, डॉक्ट्राईन ऑफ सिव्हिएट अम्प्टर म्हणजे ग्राहकनी आहे सर्व गोष्टी लक्षात घेऊन उत्पादन घ्यावं आणि बायर इज रिस्पॉन्सिबल, तर हे आपण इथे पाहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अनपेड सेलरचे अधिकार काय आहे, अनपेड बायरचे अधिकार काय आहे हे आपण इथे बघतो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा कायदा, ज्याच्यात 3 प्रकारचे आपले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतात, सेक्शन 4, 5, 6, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक. ठीक आहे. यासंबंधी आपल्याला डिसऑनर, त्याचा डिस्चार्ज कसं केलं जातं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं हे आपण बघतो. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जे आहे कंपनीज ॲक्ट 2013 आहे, जिथे कंपनीज ॲक्टचं स्वरूप आहे, कंपनीजचे प्रकार आहे, कंपनी कशी तयार होते, कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीचे मीटिंग आणि कंपनी कशी बंद केली जाते, वाइंडिंग अप
जॉईंट स्टॉक कंपनी हे बघतो. त्याच्यानंतर एक छोटासा संपूर्ण कायदे येतात छोटे छोटे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, ठीक आहे, मर्यादित भागीदारी कायदा येतो, त्याची संरचना, त्याची प्रोसिजर आणि हे उद्दिष्ट वगैरे आपण पाहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पर्धा कायदा पाहतो. स्पर्धा कायद्यामध्ये काही अमेंडमेंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याचे उद्दिष्ट आणि त्याचे काही महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन्स. मग IT ॲक्ट येतो 2000. त्याच्यानंतर त्याचे उद्दिष्ट, त्याचे मेन प्रोव्हिजन्स काय, सायबर ॲपेटाईट ट्रिब्युनल काय असतं, सायबर क्राईम्स आणि पेनल्टीज. इथून तर दरवेळेस तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात. नेक्स्ट जे आहे RTI ॲक्ट. ठीक आहे. RTI माहितीचा कायदा जो आहे 2005. इथे उद्दिष्ट आणि मेन प्रोव्हिजन्स आपल्याला लक्षात ठेवायचे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स IPR पेटंट, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स, इमर्जिंग इश्यूज काय येतात अडचणी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्टमध्ये येतो GST जो आहे त्याच्यात उद्दिष्ट, मेन प्रोव्हिजन्स, काय काय फायदे आहे GSTला इम्प्लिमेंट केल्यानंतर आणि कशाप्रकारे GST कार्य करतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. मग इन्कम टॅक्स, आयकर आणि कॉर्पोरेट कर नियोजन. इथे आपल्याला जे आहे इन्कम टॅक्सचे काही मूलभूत संकल्पना आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे. रेसिडेन्शियल स्टेटस आहे, नंतर आपला एक्झाम्प्टेड इन्कमचा टॉपिक आहे. ॲग्रिकल्चर इन्कम आहे. त्याच्यानंतर टॅक्सेशन, टॅक्सेबल लेंडर, व्हेरियस हेड्स, जसं सॅलरी आहे, बिझनेस फ्रॉम इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर असे हेड्स जे आहे सॅलरीचे हे आपण बघतो. डिडक्शन्स आपल्याला पाठांत करायचे आहे. ग्रॉस टोटल इन्कम, असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स, क्लबिंग ऑफ इन्कमचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल टॅक्सेशन, डबल टॅक्सेशन जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. इथे डिडक्शन्स जे आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण होऊन जातात. त्यानंतर सुरू होतो कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचा भाग, जिथे त्याची संकल्पना आहे, त्याचं महत्त्व आहे. ठीक आहे. त्यानंतर टॅक्स अवॉइडन्स वर्सेस टॅक्स इव्हेजन काय असतं, कॉर्पोरेट टॅक्सचे कोणते हे आहे आपले प्लॅनिंगचे कोणते टेक्निक्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. टॅक्स कन्सिडरेशन इन स्पेसिफिक बिझनेस सिच्युएशन्स आहे. मेक ऑर बाय डिसिजन असतं. ओन ऑर लीज, असेटला ओन करायचं की लीज करायचं हे आपण बघतो. रिन्युअल, रिप्लेसमेंट ऑफ असेट, शटडाऊन पॉईंट वगैरे आपण बघतो. ठीक आहे. डिडक्शन अँड कलेक्शन ऑफ टॅक्स, TDS, TCSचा आणि ITRचे फॉर्म्स या युनिटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण राहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आयकरचा युनिट मोठा असूनही याच्यात पाठांतरच्या गोष्टी जास्ती आहे आणि 1-2 प्रॅक्टिकल इथून विचारल्या जातात. ओके. सो आय होप हा आपला सिलेबस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. बाय.